आदरणीय वर्षाताई गायकवाड जी, एआयसीसी चे सेक्रेटरी आशिष दुआ जी, आमचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी नानाभाऊ गवांडे जी, अनिस अहमद जी, आज सगळे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. मी आदरणीय आमचे महाराष्ट्राचे प्रभारी नेते रमेश चैनीतालाजींना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करा. आदरणीय प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले जी, मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी के अध्यक्ष वर्षा गायकवाड़ जी, एआईसीसी के सेक्रेटरी आशीष दुआ जी, नाना गावंडे जी, अनीश अहमद जी, पत्रकार बंधु, आज प्रदेश कांग्रेस कमेटी के इलेक्शन कमेटी का मीटिंग हम लोग बुलाया है. इस कमेटी हमारे कैंडिडेट के सिलेक्शन के लिए बैठेंगे. आप लोग सब जानते हैं कि हमारे स्क्रीनिंग कमेटी के चेयरमैन मधुसूदन मिस्त्री भी आए हुए हैं. उनके साथ 2 मेंबर भी हैं. उन्होंने भी सीनियर नेता लोगों से आज बात करेंगे. सबसे पहले महाविकास आघाड़ी से के साथ हमारा बातचीत चालू है. 27-28 वो हमारा सीट डिवीजन पूरा हो जाएगा. इसके पहले हमने अपने कैंडिडेट्स के बारे में छानबीन करने का और पैनल सब बनाने का ये काम आज हमने हमारे इलेक्शन कमेटी ने तय करेंगे. इसलिए आज ये मीटिंग बुलाया है. महाविकास आघाड़ी में जो पार्टियां हैं उनसे हमारे निरंतर वार्तालाप कर रहे हैं. फॉर्मल सिटिंग 27-28 को होगा और एक साथ हम लोग चुनाव लड़ेंगे. इस बार सबसे ज्यादा सीट लेकर के आएंगे, ये हमने डिसाइड किया है. आप लोग जानते हैं कि 2 दिन के शिविर प्रदेश कांग्रेस कमेटी ने आयोजित किया लोनावाला में. और शिविर अच्छा था. हमारे सारे संगठन के बारे में उधर बात हुआ. संगठन के जो भी कमियां हैं उसको दूर करने के लिए सारे डिसीजन लिया. प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष के नेतृत्व में अच्छा से अच्छा हमारा काम चल रहे हैं और आने वाले दिनों में सारे लोग मिल करके चुनाव लड़ेंगे. पार्टी एक होके काम करने का, यूनिटी के साथ काम करने का तय क्या में हुआ था. और मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी का, मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी का भी कैंप का आयोजित हम लोग कर रहे हैं. उनके अभी मुंबई में डिस्ट्रिक्ट लेवल पे कन्वेंशन चालू है. 2 कन्वेंशन कर चुका है. एक कन्वेंशन आज है. तो कांग्रेस पार्टी पूरी तरह चुनाव के लिए सक्षम है. इसके लिए सारे कार्यकर्ता मैदान में उतरे हैं. हम लोग पूरा विश्वास के साथ कांग्रेस को और महाविकास आघाड़ी को सक्षम बनाने के काम कर रहे हैं. So you are saying the talks are in final stages with respect to NDA. With respect to how many seats have the chair been finalized and how many seats are still to be discussed, which will be discussed in the final stages? देखिए, most of the seats are almost discussed and finalized. 27-28 will announce the list. Last time Sharad Pawar had said on 39 seats. Yeah, that is correct. Does it move ahead after that? Yeah, that's correct. अरे उनसे तो इतना बार हम लोग चर्चा कर रहे हैं. उनको चिट्ठी लिया, मैं खुद बात किया और शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी बात कर रहे हैं. हम उनका स्वागत करने के लिए तैयार बैठे हैं. वो आ जाए, हम वो तो बात करें. अभी तक उन्होंने अपना डिमांड कुछ मुद्दों के ऊपर बताया और हमने पूरा एग्री कर दिया. उन्होंने जो मुद्दे दिया है इलेक्शन के लिए, वो मुद्दे हमने पूरा एग्री कर दिया. बाकी सीटों के बारे में तो चर्चा करना है. हाँ, एमएसपी के बारे में था एक, वो राहुल गांधी ने अंबिकापुर में अनाउंस कर दिया. मल्लिकार्जुन खड़गे जी ने अप्रूव किया. उन्होंने जितने मुद्दे हमको दिया है हम पूरा एग्री कर रहे हैं. बाकी सीटों के बारे में अभी डिस्कशन नहीं किया है. हम तो रेडी है, किसी समय में हम तैयार हैं उनसे बात करने के लिए.
इससे पहले भी ये होता था। एक 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 इससे पहले भी ये होता था कि प्रकाश आंबेडकर कुछ कॉमन मिनिमम प्रोग्राम के बारे में बात करते थे और जब सीट शेयरिंग की बात आती थी तब बात बनती नहीं थी। क्या इस बार भी वही होगा क्योंकि बाकी के मुद्दे तो आप बोल रहे हैं जो कॉमन मिनिमम प्रोग्राम में उन्होंने जितना मुद्दा दिया आप सब हमको एग्रीड है. वी आर रेडी टू एग्री ऑल. वी हैव नो प्रॉब्लम. 27-28 इज आवर डेडलाइन आज की तारीख में. हमारे महा विकास आघाड़ी के सीट के बारे में बंटवारे के बारे में अंतिम मीटिंग 27-28 को रखा है. उस मीटिंग में आगे पीछे करना हो तो वो इस मीटिंग में डिसाइड करेंगे. मुंबई में कांग्रेस कितनी जगह तो वो सब चर्चा में है, फाइनलाइज नहीं किया. There are question marks on how many seats exactly, and with Ashok Tawagi also leaving, and also reports suggest that some more leaders may follow him. Is there a pressure being mounted on the Congress party by? नहीं, कोई नेता नहीं गया. ये अशोक चौहान के अलावा कोई नहीं गया है अभी तक. आप लोग बार बार लिखते रहते हैं लेकिन कोई नहीं गया. अभी आने वाले शुरू हो गया, घर वापसी शुरू हो गया. मला एक प्रश्न आहे, महानंदाला अडाणीची जमीन आहे ती अडाणीच्या प्रशासनाच्या आणि जवळपास 50 एकरची जागा आहे. पब्लिक सेक्टर आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर या सगळ्या मित्रांना देण्याचा निर्णय केंद्राच्या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे. हा आरोप आम्ही आज नाही लावत आहे, 2014 पासून लावतोय. आणि त्याच्यामुळे महानंदाचा सुद्धा हे कोऑपरेटिव्ह सेक्टर मधला व्यवस्था आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रॉपर भाव मिळावा या उद्देशाने या व्यवस्थेला सरकारने उभं केलं होतं. त्याला पब्लिक मनी लागलेला आहे, पैसा लागलेला आहे, लोकांचा पैसा लागलेला. पण या सगळ्या व्यवस्थाच आता अदानीला देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे. आणि शेतकरी हा त्यांचा एक नंबरचा दुश्मन आहे बीजेपीचा. हे 10 वर्षाच्या या सरकारमध्ये आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. आज दिल्लीमधली आपण परिस्थिती पाहतोय की शेतकऱ्यांना दिल्लीला येऊनही त्याच्या खिळे काढले गेलेले आहेत. त्यांच्यावर लाठीमार केला जातोय, त्यांना प्लास्टिकच्या गोळ्या मारल्या जातात आहेत, अश्रुधुराच्या कांड्या सोडल्या जातात आहेत, छर्रे मारले जातात आहेत. तरी शेतकरी बागत नाही. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन पोहोचलेले आहेत. आणि एकीकडे ज्या 2014 मध्ये यवतमाळमध्ये नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की माझं सरकार आलं तर पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मी करेल, अशा पद्धतीने यवतमाळमध्येच घोषणा केली होती. स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करेल असं सांगितलं होतं. आज आपण पाहतोय की स्वामीनाथन समितीचा जो रिपोर्ट होता तो वेबसाईटवरून काढून टाकला. आता पुन्हा काय घोषणा द्यायला येतात 28 तारखेला मला माहिती नाही. पण आता महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातला शेतकरी जागा झालेला आहे. आणि भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आता शेतकरी शांत बसणार नाही. इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या भाजपच्या काळात ज्या झालेल्या आहेत देशातल्या केंद्रातल्या सरकार आणि राज्यातल्या सरकारमुळे, त्याचा बदला शेतकरी यावेळेस घेणार. हे शेतकरी विरोधी बीजेपीला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी परिस्थिती आज संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून तुम्ही जे आता मुद्दा उपस्थित केला तर हे स्वाभाविक आहे, त्यांना विकूनच टाकायचं. याच्यावरती मला थोडं बोलायचं, कारण हा प्रश्न विचारला हे विचारला महानंदाचा प्रश्न. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी जमीन सरकारी आहे ती मोदानीला देण्याचं काम चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि अडाणींना सगळ्या सरकारी जमिनी ज्या आहेत त्या फ्रीमध्ये देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जसं मी धारावीचं बोलते तसंच आपल्याला माहिती आहे की मुलुंडची जमीन, देवनाची जमीन, कोरबा मिठागरची जमीन, त्या ठिकाणी असलेल्या एअर इंडिया कॉलनीची जमीन, एअरपोर्टची जमीन, आणि आता तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये MSRDCचं जे आहे ते त्या ठिकाणी टेंडर निघालं जमिनीचं, जे आपल्या रिक्लेमेशन लँड बांधल्याची. त्याची टेक्निकल बीट आणि फायनान्शियल बीट जर तुम्ही बघितली तर ती पूर्णपणे कोणत्या व्यक्तीसाठी केली गेली होती हे सगळ्यांना माहिती आहे. तिथल्या सगळ्या मोठ्या डेव्हलपरांनी, तिथल्या मोठ्या सगळ्यांनी केलं ऑब्जेक्शन की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे तुम्ही अटी करता त्या सगळ्या अटी एका लोकांसाठी करण्यासाठी ते करण्याचं काम होतं. आणि म्हणून आता बांद्र्याची ती MSRDCची लँड सुद्धा कोणाला देत चाललेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळ्या मोक्याच्या जागा, सगळ्या सरकारी जागा या ज्या आहेत त्या अडाणींना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जसं तुम्ही म्हणताय महानंदाच्या बाबतीमध्ये असेल किंवा तुम्हाला माहिती आहे की वरळीची जागा आहे, कुठली जागा आहे हे सांगायची मी काय तुम्हाला गरज नाही, तुम्ही मुंबईचे आहात. आणि म्हणून या सगळ्यांचा फायदा जो आहे, मला तर या ठिकाणी सांगायला पाहिजे की मोठ्या प्रमाणामध्ये हे लँड माफियासारखं काम चाललेलं आहे. आणि याच्या माध्यमातून मुंबईची लूट चाललेली आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनी या
येणाऱ्या काळामध्ये मोदानेच्या होतील याबद्दल माझ्या मनात कुठेही त्या ठिकाणी शंका नाही. सत्यपाल मलिक जे कायम केंद्र सरकारच्या ठिकाणदार राहिले त्यांच्यावरती संबंधित 30 ठिकाणी छापेमारी झालेली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. कुठेतरी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली. याला सोडून फक्त देशमुखांच्या पीएसवर कारवाई कोणता देश आणि माजी खासदार अटल देसाईंच्या PA मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आहे. भाजप 10 वर्षामध्ये सगळ्या पातळीवर हारलेली आहे जनतेच्या मनात. त्यामुळे रागात येऊन या पद्धतीच्या ह्या कारवाया निवडणुकीच्या तोंडावर भाजप करते आहे आणि हे आता काही लपलेलं नाही आहे. आपण जे सांगितलं देसाईंच्या पीएवर बिलकुल केल्या पाहिजेत त्यांनी, पण भाजपमध्ये एवढे भ्रष्टाचारी लोक भरलेत त्यांनी. अजित पवार का कारवाई करत नाही? त्यांनी सांगितलं होतं नरेंद्र मोदीजींनी की 17,000 कोटीचा भ्रष्टाचार केला बँकेमध्ये, यांनी भ्रष्टाचार केला, का नाही करत? याचं उत्तर देणार का भाजप? आम्ही काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की भ्रष्टाचाराच्या लोकांना आम्ही कोणालाही पाठीशी घालायची आमची भूमिका नाही. आमचं सरकार केंद्रात असताना हा जो आदर्श घोटाळा आहे हा कोणी का भाजपने काढला होता? इथं आमच्या पक्षाचाही असेल तरी त्यांनी गडबड केली असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी ही भूमिका काँग्रेस पक्षाने केली. त्याला पुरावा आहे म्हणून मुद्दाम आदर्शचा उल्लेख केला. पण व्हाईट पेपर आणून ज्या पद्धतीनं आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करून प्रधानमंत्र्यांनी सांगितलं किसने किया, तो माहित होतं ना. दुसऱ्या दिवशी तिकडे राज्यसभेत काय चाललेलं आहे? भ्रष्टाचाराच्या नावाने भ्रष्टाचार मुक्त. आता परवा ते सांगत होते त्यांच्या अधिवेशनात भारतीय जनता पार्टी की भ्रष्टाचार ये हमारा सबसे बड़ा मुद्दा रहेगा, हम भ्रष्टाचार मुक्त भारत बनाने का सपना देखा था, वो पूरा किया. कशाचा केला? भ्रष्टाचारी लोक सगळी आतमध्ये टाकली, आपल्या पक्षामध्ये घेतली. 165 खासदार हे जे आता आहे 303 खासदारापैकी 165 खासदार हे दुसऱ्या पक्षातले आहेत आणि त्याच्यातले 67 खासदार हे काँग्रेसचे आहेत, जे भाजपमध्ये आहेत ते आता. आणि त्याच्यामधले किती भ्रष्टाचारी आहेत त्यांना सुरक्षा देण्यासाठी तुम्ही घेऊन जाताय. तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे? त्याच्यामुळे ही ज्या निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीचा, आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एअर इंडियाचा MRO जो नागपूरमध्ये होता तो नागपूरचा MRO उचलून कर्नाटकमध्ये पाठवला. आता गडकरीची लावली वाट, मुद्दा येणार आहे. गडकरी सारखा काय म्हणतात त्याला, सक्षम नेतृत्व वगैरे वगैरे, तर हे कुठे गेलं? आता कुठे गेलं सक्षम नेतृत्व? आलेल्या योजना नागपूर मधल्या त्या योजना त्यांच्या डोळ्यात, केंद्रात मंत्री आहेत ते, त्यांच्या समोर त्या योजना दुसऱ्या राज्यात चालल्यात. नागपूरचं योजना गुजरातमध्ये गेल्या मागच्या काळात. काय चाललं काय महाराष्ट्राला? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे सगळ्या कारवाया वगैरे याला दुर्लक्षित करा तुम्ही पण. म्हणजे भ्रष्टाचारी व्यवस्था जी भाजपने उभी केलेली आहे, भ्रष्टाचाराच्या पाठीशी भाजप उभी आहे, हे आता लपलेलं नाही आहे. विकायचं थोडस बाकी आहे असं म्हणणं त्यांना. टेलर झालेलं आहे, पिक्चर आता फक्त विकायचं थोडस बाकी राहिलेलं आहे हे म्हणायचं असेल फडणवीसांना. देश विकून झालेला आहे, थोडासा राहिलेला आहे असं म्हणायचं असेल त्यांना. तुम्ही ऐकलं चुकीचं असेल. चला, थँक्यू. ओके, थँक्यू. नहीं नहीं, मीटिंग के बाद जो